असं म्हणणं आहे की मराठी इंडस्ट्रीमध्ये तुला काम करायचं आहे म्हणून तू वर्षाताईंची सगळी कामं करते आणि त्यावरती जान्हवी इकडे त्या प्रश्नाचं उत्तर देते। चला तर बघूयात नेमकं काय घडलेलं आहे। तर हे तिघजण इकडे किचनची ड्युटीज करत असतात आणि अंकिता सांगते की कालपासून ती जेवलेली नाहीये। तर जान्हवी म्हणते का? तर अंकिता सांगते तिला म्हणे तुझा कसला तरी राग आलेला आहे, ती मगाशी बडबडत होती। त्यावर जान्हवी सांगते अरे सकाळपासून तर बनानाच खाते आणि तिला कसला काय राग आलेला आहे, ती कसली उपाशी म्हणायचं। त्यावर अंकिता सांगते ते मला माहिती नाही। त्यावरती तिचं असं म्हणणं आहे की वर्षाताईंबरोबर तुला मराठी इंडस्ट्रीमध्ये परत काम करायचं आहे म्हणून तू तिची सगळी कामं करतेस असं ती बोलत होती, त्यामुळेच मी तिथून उठले आणि पराठा करून द्यायला आले। त्यावरती जान्हवी सांगते की दादा मी तुम्हाला सांगून गेलेली होती ना की मला वॉशरूमला जायचं आहे, मग ही असं कसं काय बडबडते आणि हा मॅटर मला माहीतच नाहीये। त्यावरती पॅडी दादा सांगतात की तिची कामं तू फुटेजसाठी केलीस ना, म्हणजे आता मी तिला पराठा बनवून दिला, तिचे हात चेपून दिले, डोकं मसाज करून दिलं, हे तर मी तिचंच केलंच सगळं। त्यावरती पॅडी दादा सांगतात ते तुझं फुटेजसाठी होतं ना। त्यावरती जान्हवी म्हणते की कसलं फुटेज, जर मी ते केलं नसतं तर ते फुटेजसाठी वाटलं असतं आणि हिची कामं मी केली, तिला त्या गोष्टी नाही आठवणार, तिला फक्त काय करून दिलं नाही एवढंच आठवणार। पराठा करून दिला, मी तिच्यासाठी हात चेपून दिले, मसाज करून दिला, या गोष्टी तर झालेल्या आहेत आणि पुन्हा काय तेच तेच बोलते। तर अशा प्रकारे इकडे अंकिता निक्की तुला असं म्हणत होती असं जान्हवीला इकडे येऊन सांगते आणि निक्कीला इकडे एक्सपोज करण्याचा प्रयत्न आहे। तर तुम्हाला तिचं हे बोलणं बरोबर वाटतं का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।